पोरग कुठे काय नाही कधीच बोलवलंय तरी अक्षय ए अक्षय काय झालं? तू तयार झालाय कुठे चालला काय? काय नाही, जरा गावात काम आहे, तिकडे चाललोय. अरे ते मुलीवाले बघायला येणार आहे. आपण नाही ते जगतापांशी बोललो होतो. आता त्यांची मुलगी ऐश्वर्या तिच्यासाठी बोलणं करायला येणार आहेत ते घरी आपल्या. आई तुला किती वेळा सांगितलंय? अजून परत परत तेच सांगायचं का? मला मुली बघू नको म्हणून. माझं एका मुलीवर प्रेम आहे, माहिती ना तुला. अरे काय ती भिकारडी पोरगी करतो का प्रेम 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 सारखं? हा मग काय नुसतं पैशावाल्याच आणायचे का घरी? तोला मोलाच्या पाहिजे आपल्या. हा तो आला मोलाच पाहिजे. ते नको सांगू मला. ते पाहुणे आलेत ना, त्याला माघारी दे पाठवून. मी थांबणार नाही, मी मला बघायची बी नाही. अरे किती चव जाईन माझे बाबा. मग तुला कळत नाही का आधी? तू मला नाही विचारता कसं काय बोलून घेतले पाहुणे? आपला बंगला बघ, आपलं ऐश्वर्य बघ, आणि तू ती भिकारडी पोरगी आणतोय भिकार. आई करीन तर तिच्या संगच लग्न करीन, आता करणार नाही तर मी या बांगला हे सगळं राहू दे तुला. मी चाललो मग सोडून, मग बस एकटीच घरात. मग तुला कसं समजून सांगू हेच कळना मला. म्हणजे तुला इथं माझं काय घेणं देणं नाही, फक्त स्वतःच बघायचं का? पोराला काय पाहिजे काय नाही ते नाही. तुला पैसा पाहिजे, लेवलचे माणसं पाहिजे, काय गरीब ते माणसं नाहीत का? हे तर काय ऐकायचं नाही. हाय एकुलतं एक. याच्या मनासारखं नाही केलं तर माझाच घोटाळा होऊन बसन. निरपुत्री राहावं लागेल मला. याच्या मनासारखंच करावं लागेल मला. बरं बाबा नको घर सोडून जाऊ. तू म्हणशील तसं आणू त्या पोरीला करून तुझ्या आवडीच्या. आता खुश? हा मग उगाच मला चिडचिड करायला लावती. आधीच ऐकलं असतं तर. बरं मी जातो, मला जरा गावात काम आहे. जाय जाऊ. करू याच्या मनासारखं आणि मग मी करेन माझ्या मनासारखं करून आणलं. पोरगी बी आहे ना, येते म्हणली लवकर ओरकूनच नाही. लोक शिद काम करायची, उशीर झाला की चिन्नी तोंड टाकावं. आली होय. हा आले. किती ग उशीर, लवकर यायचं ना. बाबा तुम्हाला म्हणलं मी पुढे जा, त्याच्यामुळे धुणं भांडी राहिले होते. मग म्हणलं ती कशाला ठेवायचं, हा ना, परत जाऊन करावं संध्याकाळी गेल्या उभी उशीर होतो. हा परत स्वयंपाक पाणी करावं लागत. सकाळी लवकर उठावं लागत. तर ऐक ना, बोला की बाबा. ते दसरू भेटला काल नाही का शेजारचा. हा हा मग ते म्हणतो होता पोरीचं लग्न करायचं का म्हणून. बाबा तुम्हाला तर सांगितलंय ना, मी इतक्या लवकर लग्न नाही करणार. तुमचं कसं हो, मी लग्न करून गेले. अरे माझ्या भाकरीसाठी आणि तुकड्यासाठी तुझं आयुष्य इथे घालणार आहे का तू? नाही पण मग आता तुम्हाला येते का हाताने भाकर करता? हे बघ, जिथं कामाला जाईन ती लोक घालतात खायला. लागतच किती रे. अर्धी कोर भाकर खाल्ली 2 टाइम, मग काय घरी जाऊन नुसतं झोपायचं. रोज उठलं की कामालाच. नको येड्यान करू बा. असत जे त्या टप्प्यात आहे ना, झालेलं बरं. एक दुनिया असली निघाली नालायक. कार्टे बघत येईन तू रोज. एक जणाचं ऐकतो, याची खोड केली, याची पळून गेली, त्याचं अमुक झालं. मग बापाच्या जीवाला थोडस राहतं टेन्शन लेकराचं. चांगली माणसं येत बघतो एकदा जाऊन आहे ना, मी खात्री करतो जराशी व्यवस्थित बोलतो बसतो. आणि मग कुठं लगेच उद्या करायचंय. गावातली गावात राहिलो माझ्यावर लक्ष राहील. हा काम चला. ती मालक ओरडणी त्या आईला बोल ना, गप्पा मारायला काही. पण तुम्ही म्हणता तसं करीन मी, पण मग व्यवस्थित आहे का ती बघा. हो बघू. तू आता तुझं का वाईट करणार आहे कर बाळ मी? नाही तसं नाही, पण तुमची बी काळजी घेतली पाहिजे ना. मग आता माझी काय काळजी करते, कवर करशील रे. चला एवढं आवरते आणि जेवण. मी जेवण करून येते आणि बाबांना डबा घेऊन येते. अय गणगण इकडे. तुला किती वेळा सांगितलं का उन्हात अनात काम नको करीत जाऊ. आणि मग कोण करीन? जरा आराम बी करायचा. आता तुला तर माहिती ना, बाबा आणि मीच आहे 2 जण. बरं मी काय म्हणतो, विचारलं का नाही, म्हणजे आपलं सांगितलं का नाही? अरे बाबा तर माझ्यासाठी स्थळ पाहू राहिले आणि लय विश्वास आहे रे बाबाचा माझ्यावर. तू काय येडी बिडी का ग? लग्न झाल्यावर सांगते का मग? मस्त तुझं सगळं खरं आहे रे, पण लहानपणापासून मी एवढूशी असल्यापासून माझा आई बी तीच आणि बाप बी तीच झालाय रे. आणि त्याचं जर मन दुखवलं आणि जर खचून गेले माझे बाबा, तर काय रे मी काय करू? मला पण वाटतं मस्त आपल्या दोघांबद्दल सांगावं. आणि जर बाबांनी मनाला लावून घेतलं आणि जीवाचं काही बरं वाईट केलं, तर मी तुझ्या संग नाही कुणा संगच लग्न करू शकत नाही. मग
आता एवढा बापाचा विचार करते, प्रेम करताना विचार का नाही केला मग? त्यावेळेस का नाही म्हणली? आधी जीव गुतवायचा, नंतर मग सांगायचं की बापाला नाही आवडायचं. अगं माझी आई तू माझ्यासाठी पुरी बघू राहिली. अगं मी भांडलो आई संग, म्हणलं करेन तर पूजा संगच लग्न करीन, आता करणार नाही. अरे मला वाटतं का माझं दुसऱ्या बरोबर लग्न व्हावं, पण काय करू, मला बाबाला सांगायची हिंमत नाही होत रे. एक काम करतो का, तूच बाबांना बोलतो का? अरे पण मी बोलल्यावर ऐकतील का ते? अरे ऐकतील ना, तुझं रोज कौतुक करतेत आणि असं म्हणतात किती समंजसपणा आहे त्याच्यात, किती काय करतो, म्हणजे राहत नाही श्रीमंतासारखं, किती वागतो भारी, माणसासंग माणसाचा, मोठ्या माणसाचा आदर करतो, सारखंच तुझं कौतुक करीत असतात. म्हणजे बाबांना पण तू आवडत असशील बहुतेक. नाही पण ते सगळं ठीक आहे. बर तू म्हणते तर मी बघतो बोलून. तू आणि समजा नाही म्हटले तर? नाही नाही म्हणायचेच नाहीत ते, तू एकदम व्यवस्थित त्यांच्या संग बोल. पूजा बर ठीक आहे, बाबा आले वाटतं, जातो मग. तू जा. भेटन घरी बाबा. हा आले बाबा. कलर तर बरा आहे, पण खिडक्या बिडक्यांनाच गंज लागलाय, हाय करून घ्यावा लागेल. हं? आपल्याला जायचं एका ठिकाणी, कुठं? त्या पूजन त्यांच्या घरी. कशाला? अगं तिच्या बापाला बोलावं लागेल ना लग्नाविषयी. मी हो काय भिकाऱ्यांच्या दारात त्यांच्या? बेकारी म्हणजे माणसं नाहीत का ते? माझ्या शानच्या खिलाफ आहे बाबा, मी नाही येणार ते दारात. आई तू दरवेळेस असंच करते बरं का, सकाळी वेगळं बोलले ना आता वेगळं बोलती. काय पोरगी तर करून आणायची ना, का जनावर थोडे आणायचे? तुझ्यावर ना जीव आहे माझा, एकुलता एक लेक आहे म्हणून, पण तू ना मला नाही तिथं नेऊ नकोस. नाही तिथं नेऊ नको म्हणजे? मग तसे पळून आणू का? तू ऐकणारच नाहीस का? मग तुला यायचं नाही का, मला ते सांग बरं. ठीक आहे, जाऊ आपण. चांगल्या मनाने येत असेल तर चल, नाही तर मग चांगल्या जा. मनाने येते, असं तोंड बिन पाडून येऊ नको. नाही तोंड पाडीत. चल. पैशाच्या अपेक्षा लोकांना काय करावं, तोंडा किती देतात, पैसे किती देतात. गरीबाचं आपल्या स्टोरीच बघावं लागेल. चल राहणार मग आता काय करते. झालं इथलं. हा अरे बापू नमस्ते. लई लांब येणे केलं आमच्याकडे. काय म्हणता बोला की, आम्हाला हाका मारल्याशी आम्ही आलो असतो ना. नाही तर कामच महत्वाचं होतं म्हणून डायरेक्ट तुमच्याकडे जेव्हा म्हणलं. किती घाण आहे. गरीबाकडे काय महत्वाचं काम राहायचं की तुम्ही? काय नाही, तुमच्या पोरीला मागणी घालायला आलोय आम्ही, पोरासाठी माझ्या. हो आता तुमचं बंगला हे सगळं एवढं मोठं, आमच्याकडे काय हो, आता असं राहतो कोपटात तिथं जगतो, आणि कसं शक्य होईल? चेष्टा नका करू गरीबाची आमची. नाही, माझ्या पोराला पोरगी पटली तुमची म्हणून. आणि त्याच्यात काय गरीब आणि काय श्रीमंत काय? पण गरीबाचे लेकराव प्रेम मला काय. ए बाळ, तुला काय वाटतं? बघ आता ते आलेत म्हणते बाबा, तुम्ही म्हणता ना तसं. लेकरू आहे ना, असं शब्दाच्या पलीकडे नाही तर काय बिघारायचं. लेकरू लहान असं मोठं आतापर्यंत मीच केलं, मीच पाहिलं. पण हे पाहता तुम्हाला तर काय, तुम्ही बाहेर गावचे नाही, पाहताय सगळं आमचं आता रोज करायचं आणि खायचं. तर तिथे असे द्यायला घ्यायला काही नाही. मस्त एक ठिकाणची पाहून आलं पण ती म्हणते काय देता काय, माझा काहीच नाही आली. हे बघ अहो बापू, काळजीच करू नका तुम्ही. आणि काय देण्या घेण्याचं काय राहिलंय? आमच्याकडे जळता जळत नाही. आणि तुमची पोरगी सुखाने राहील. वावर असेल ना तुमचं? वावर आहे ना तुमच्याकडं? हो. मग आता काय, तुम्हाला एकच मुलगी आहे, तिचं लग्न झाल्यावर कोणच नाही, तुम्हाला पोरग बी नाही, मग करा माझ्या पोराच्या नावावर, नाही तर तुमच्या पोरीच्या नावावर लग्न झाल्यावर. आहे जे घरी आहे ते कमी आहे का? अरे त्यांचं घेतल्यानं आपलं पोट भरणार आहे का? अरे तसं नाही, मग आता ते बी एकटेच राहते आणि तुम्ही इथं एकटे काय करता? मग या आमच्या वावरात कामाला, तिकडे लग्न झाल्यावर. आमच्या द्राक्षाच्या बागात कोण माणूस नाही आता सध्या. आहे अरे तसं नव्हतं म्हणायचं मला. आता तिचं लग्न झालं, मग ते तरी इथं काय करतील एकटे? तिथं मन रमून जाईल, लेकीला समोर बघतील, आपलं काम बी होईल थोडंफार, त्यांना बरं वाटेल. बाळा काय नाही, आता आपण आहे ना चांगला मुहूर्त बघू
आणि यांचं लग्न लावून देऊ आणि हिला मग 1-2 दिवसात पाठवा, म्हणजे तिला साड्या बिड्या दागदागिने मला घ्यावं लागेल ना. माप ते घ्यावं लागते ना. हा तुमच्यासाठी बी एखादा चांगला ड्रेस घेऊ. हा खुश आहे ना तू बा? काय काळजी नका करू तुम्ही. परत नको म्हणायला, मला नाही विचारलं. एकुलते एक लेकरू आहे. लय नाही, जीव हो लेकरा. नाही त्याच्यामुळे तुमच्या घरात म्हणायचं हो म्हणायचं ना. लय उपकार झाले बाबा, डोक्यावरचं ओझ खाली झालं. फक्त एकच विनंती, जीवाचा तुकडा आहे हो माझा, त्याला जीव लाव. हा लावू ना जीव. काळजी करू नका, माझ्या जीवापेक्षा जास्त जीव लावीन मी तिला. हो तेवढंच. मग एक तर आई नाही त्या लेकराला, जीव लावा, दुसरं काय नाही, तुम्ही काळजीच करू नका. चालतं. आणि आई बी आई सारखं जीव लावीन. हो लावेल ना. तुम्हाला वाटेल तेवढी या आणि घेऊन जा तिला कपडे बिपडे काय. आणि काही नाही, महागा मोलाचं नाही मागणार ती. नाही काय नाही, मला माहिती आहे तिचा स्वभाव, तशी समजूतदार आहे ती. चालतंय. येतो. चला येतो आम्ही. लय मला टेन्शन घेऊ काय व्हायचं लेकराचं. आता गावातले येते लेकरू चांगले. आता येता जाता पाहतोच आपण, कुठलं व्यसन नाही काही नाही. सगळ्यात महत्वाचं ते लेकराला असं पैशा पाण्याचा गर्व नाही. हा ना. स्वभाव लय चांगला आहे. ईश्वराची काळजी, त्याला काळजी. चला, तुझं नशीब उजाळलं म्हणायचं. चला आपलं तिकडे हा, राहणार. काम राहिलं होतं ना. चल तेवढं खोरं घे. हा. बसली इथं. हे भावाने वट. हे कोण तुझा बाप आवरेन का? हा नाही आवडते. तुझ्या आई तर नाहीच, हे कोण शिकवणार तुला? टवळे आता काय बघा ती कर ना, आवर ना. अशी मुस्काळ भिली पाहिजे ना, मुस्काळ तोंडाचे सानकाडी. हे द्या काय सोड. आव तेवढंच आहे. कायचं तेवढं बिवडं हे आहे की बारक. चल आवरून घे. कसं नाही आठवणी करतय. आवर ना पटापटा. रोग उठला काय तुला? हा आवर लवकर. हाताला माझ्या घाण लागायला लागली. घाण ती घाणच. हे कोण आवरणार? कोण आवरणार आहे का? कुत्री आहे मूर्ख कुठले. आवर की आवर की लवकर. रोग आलाय का आवरायला? पटापटा उरक की. काय ग तुला काय वाटलं? तुला काय अशी मान पाण्याने आणलेली का मी? तुला माझ्या लेकाला तू पटली म्हणून त्याच्या जीवासाठी घेऊन आले. आहे तर भिकाऱ्याचीच तू. आज सुधरण उद्या सुधरण, पण तुला काय सुधरायला मागत नाही टवळी. हा तुला काय रोग आला? दे आवर पटापटा आवर. गळ्यातलं दे परत. किती काय हिसकून. आवर की आवर आवर लवकर. आवर 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 लवकर आवर. मला ना तू घरातच सून म्हणून आणायची नव्हती. मला चांगली श्रीमंत घरातली पैसा पाण्यावाली आणायची होती. त्या पोराला आवडली म्हणून तुला आणली, पण तू काय सुधारायला मागत नाही. भिकारी ते भिकारीच राहणार आहे. उरक ना. काय करू यांना? सगळं करते मी तरी एवढं बोलतात. पूजा, अय काय झालंय? इकडे बरोबर बघ. अरे पूजा, अगं झालंय काय? कोण बसली असं? दुखतंय काय? ताप आलाय का? मग अगं झालंय काय? मला सांगायचं नाही का? अरे मला सांगितलं नाही, मला कळणार कसं काय झालंय काय? हे बघ, तुझं सांगितलं नाही ना, तुला माहिती शपथ या. काय सांगू मी? तुम्ही असल्या आई चांगल्या राहतात, तुम्ही गेले की मरणाचा छळ करतात माझ. का बरं? मग तू काय चुकीचं वागते का? तू आईने सांगितलेलं काम ऐकत नाही का? तसं नाही हो काही. त्या जी काम सांगतात ती करते मी. मग पण त्यांना मी या घरातच नकोय. का बरं? त्यांना मोठ्याची सून करून आणायची होती आणि तुम्ही माझ्याशी लग्न केलं. का मला करून आणलं सांगा तुम्ही. अगं पण आई, आई इकडे. काय उन्हात कोण बसली ग बाळा? का ग काय झालं बाळा तुला? बरं नाही का तुला? काय झालं तुला? काय तुझं दुखत आहे का? मला सांगायचं ना, दवाखान्यात नेलं असतं मी तुला. चल जायचं का दवाखान्यात? सुकली पार. बंद कर तुझी ती नाटक. काय काय वर झालं? वर माया लावायची फक्त.
कशाला तिला हानमार करते, कशाला सासूरवास करते? अरे कधी सासरवास केला, कधी हाणमार केली तिला मी? मला का तिने काय सांगितलं नाही का सगळं? अरे काय नाही, काम पण मीच करते आणि घरातले काम केले थोडेफार, तर काय झालं तिने? तू कामाविषयी नाही मारित तिला तू? हा, तुला श्रीमंतच घरची पुरी आणायची होती का? यासाठी ते सासूरवास करते? याच तुला जर असं वागायचं असेल ना, तर आम्ही दोघं राहणार नाही बरं का इथून. जाऊ आम्ही कुठेतरी आमचं राहू, मग राहतो एकटीच. अरे तसं नको करू. मी तिला आजपासून काही काम नाही सांगणार, सगळे काम मी करत जाईल, ती आराम करल. पण तू तसं काही बोलू नको बाबा, बाहेर जायचं. कामाविषयी तिचं काहीच नाही. मी तिला का आज ओळखतो का? सगळे काम करते, शेतातले बी करते. बाबा नाही. कोणते कारण काढायचे आणि भांडायचं? मला हे आजपासून- परत कानावर नाही आलं पाहिजे. अरे प्रपंच तुमचा आहे, माझा आहे का? काही घरातले बारीक सारीक काम सांगू नको का मी तिला? सांग, पण प्रेमाने सांग ना. असं हाणून मारून सांगत असते का? नवीन आहे, नाही समजत काही गोष्टी तिला. बरं, तिला काही काम नाही सांगणार मी काम करत जाईन. तसं म्हणत नाही मी, काम नको सांगू. ती करीन तिच्या पद्धतीने. बरं ठीक आहे, चला जेवायला. अरे तू जेवली का? नाही. चला जेवायला, चला जेवायला. लेकराचं कल्याण झालं. चांगली माणसं भेटली नाही तर लई टेन्शन असत. सगळे बापाला वाटत लेकराचं भलं हो जरा. एवढे दिवस झालं लग्न झालेलं, जाईन जाईन म्हणतो, पण आता आपलं राहणं असलं श्रीमंत माणसं, त्यांचा बंगला, गाड्या गोड्या, ते बाईला नाही आवडत. पण जावं लागेल ना. ते लेकराचा जीव काय म्हणत असेल, माझा बाप मला भेटायला येईना. हसन लेकरू चांगलं, एवढी चांगली माणसं भेटले, सोन्यासारखा नवरा आहे. जातो काम उरकल्या, एकदा जाऊन येईन म्हणतो. जाईल एकदा, बरं वाटलं लेकराला तेवढं. ना अवदासाचा काहीतरी बंदोबस्तच करायला पाहिजे. हिचा ना असं वाटतं गळा दाबून जीवच घ्यावा, पण ना पोरामुळे मी गप्प बसते. पण हिचा आहे ना काहीतरी बंदोबस्तच करते मी. काहीतरी डोकं चालवावं लागेल मला. लाई झाली माझ्या जीवाची. काहीतरी मला शक्कल लाडवावं लागेल तिचं. हा, असं काहीतरी करते का पोराच्या नजरेतूनच ती उतारली पाहिजे. हा, पोराने होऊन हाकलली पाहिजे हिला. मी नाही, पण पोरगच हाकली तिला. असं काहीतरी करते. हॅलो, हा कुठे आहे रे तू? आमच्या द्राक्षाच्या बागात ये ना, तुझ्याकडे काम आहे जरा. हा ये, आल्यावर सांगते. ये लवकर ये. आता बघच कसा नांगा जिरवते हिला, घरातच राहून देणार नाही. माझ्या घरात कशी राहते हेच बघते मी आता. आला वाटतं ह्यो. आता देवा परमेश्वरा, कशी राहू मी ह्या असल्या घाणेमध्ये? मी ना आता कुठंतरी तीर्थयात्रेलाच जाते. माझ्या पोराचं ना वाटोळं झालं. काय कसा संसार करतोय हे कशा बाई संग? हा, मला ना नाहीच राहायचंय आता इथं. कशी राहू मी? का मी अशी इथं राहते असल्या घाणेत? हा, तर काय करू? हा, माझ्या लेकराचं ना वाटोळं झालं. म्हणलं गरीब घरची आहे. काय झालंय? काय नाही बाबा, काय नाही. ती तुझी बायको. मला ना बाबा घरात राहायचंच नाही आता. मला थोडेफार पैसे दे, मी तीर्थयात्रेला जाते. आणि तू आणि तुझी बायको आहे ना सुखा आणि संसार करा. आपण झालंय काय मला सांग. तिने काही काम नाही ऐकलं का? काय बोलली का तुला उलट? ते सगळं केलं असतं ना तर बरं झालं असतं रे, पण तिने वेगळंच केलंय. तुझा ना संसाराचं वाटोळं झालं बाबा. मला ना थोडेफार पैसे दे, मला ना राहायचंच नाहीये आता ना. असं ना बाबा, कसं तरी व्हायला लागलंय मला तर. इतकं नालायकपणा असतो. तिचं वागणं मला अजिबात पटलेलं नाही रे बाबा. तुझी बायको, तू गेला ना कामाला, मला तर माझ्या माग चोरून चोरून करीत होती. पण आता ते एक पोरग येतंय आणि त्या पोरासंग गुलुगुलू करते. गपाई, काय बी बोलू नको. तुझं तिचं पटत नाही म्हणून तू असं बोलते का मला? अरे वाटोळं र झालं तुझं. माझ्या समोर सगळं झालंय आणि तुला खोटं वाटतंय का माझं? बस, काय बी नको सांगू मला. तुझ्या समोर झालंय. तिथं अशी वागणारच नाही. मला तिच्यावर लय विश्वास येतं. तुला लय विश्वास आहे ना? तुझा विश्वास बघायचा का काय ते? तुला मला माहितच होतं तुला खरं नाही वाटणार. थांब, मोबाईल बघ. हे बघ, हे बघ, बघ व्हिडिओ बघ.
काय ग बाई तिच्या ना माझ्या नको नको झाले, मी घर सोडून जाते बाबा. किती विश्वास ठेवला होता मी तिच्यावर. मला नव्हतं माहित असं वागन म्हणून. पूजा, 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 काय करत होते आतमध्ये? सांगितलेलं कळत नाही का? एकदा आवाज दिले येत नाही का तुला? पण आवडत होते. आवरीत होती ना. आता कसं गुंगा असशील ना तू त्याच्यात, म्हणून आवरीत होती. तू आठवत असेल तुला. अरे काय नाही केलं तुझ्यासाठी मी, किती जीव लावला तुला. तोंड केलंय आमचं. विश्वासघात करते का माझा तू? तू ना अजिबात इथं राहायचं नाही बरं का? उचकून अजिबात इथं राहायचं नाही माझ्या घरात, कळलं का? मी केलंय काय? काय केलंय? काय केलंय? काय केलंय? तोंड काय केलंय तू? काय केलं मला म्हणती? हो माझ्या घराच्या बाहेर निघ. भिकारी ते भिकारीच राहणार, सुधारणार नाही ते. येऊ नको परत माझ्या दारात. तुला म्हणले होते भिकारड्या घरची करू नको. मला काय माहित असं विश्वासघात करीन म्हणून. अरे तुला तू आवडत होता मग त्या संगत करायचं ना लग्न. माझ्यावर कशाला प्रेम केलं, नाटक केलं का प्रेमाचं? हाकलून दे, बाकीच काय उरकितो. तू ना चल काढून दे, जा घराच्या बाहेर जा. इथं राहायचं नाही, लगेच निघ. पुसा निघ चल. ते ढकलून. आणि परत मग तोंड दाखवून तुझा. चल निघ इथून. पण मी केलंय काय ते तर सांगा. हात जोडते हो. मला नका घराच्या बाहेर मोकार. कुठे जाऊ मी? कुठं जाऊ? तिकडे गाडी खाली जीव दे ना, ते विहिरीत जाऊन मर तिकडं. परत माझ्या दारात येऊ नको, परत सांगितलं नाही म्हणशील. काळ तोंडी. एवढा जीव लावून शेवटी आई सांगत होते तेच ऐकायला पाहिजे होतं. भकर भिकाऱ्यांच्या नादी लागलं. बस झाले. काय करायचं असं जिंदगीच? त्याला जीव लावला तेच नाही जवळ, लेकरू आहे का त्याच नाही होत दुसऱ्यावर. जाऊ दे, आपलं काय आपण असंच काढायचं. पूजा पूजा तुझ्या पूजा ए पूजा भेजे इथं कोण नाही, परत सांगितलं नाही म्हणशील. दारा द्यायचं नाही. चल. काय आला आमच्या दारात? माझं लेकरू आहे इथं भेटायला आलो. कायच लेकरू? तू लेकरू तुझ्या घरी गेलेले. लय गुणाचं लेकरू. हा. लेकरून काय गुण उधळलेत नाही इथं. कशाला आले रे आमच्या दारात इथं? पोरगी नाहीये तुझी इथं, निघ इथून. अहो माझं पोटचा गोळा तुमच्या हवाली केलाय. पाहून जावं तुम्ही. अहो किती व्यवस्थित बोलत होते, व्यवस्थित राहत होते, आणि हे काय अवस्था आहे? माझं लेकराला भेटू द्यावं एकदा, मला पाहू द्या. तुझी पोरगी कोणाचा हात धरून गेली, परत आमच्या दारात ए, यायचं चल. नाही तू. निघ. तुला सांगतो परत येऊ नका. अहो, असं काय बोलतो? असं काय? माझं लेकरू नाही होत असं काय? मला कळलं तुमचं. चुकलं माझं. त्या पोरी संग लग्न केलं. माझी लय मोठी चूक तुमच्या झाली. पाया पडतो, माझं लेकरू एकदा बघू द्यावं मला. ए, गप्प बस. तुझ्या पोरीमुळे माझ्या पोराची अशी हालत झाली. नाही हो, नाही. ए, निघ. आहे जाल सांग ना, ए, जा. आधीच लय सांगा डोकं रे खराब एकदा, माझं लेकरू कुठे आहे ते तर आहे. सांगा. माहित नाही आम्हाला कुठे मिली का कोण ते काय झाले, कोण पळून गेली. परत येऊ नका दारात. किती रगेल क्वाट काय बघ, निघतोय का तरी? निघायचं लगेच. निघ. चल तू चल आत बस. पूजा थांब थांब थांब. पूजा पूजाच ना तू? हे बघ मी ओळखतो तुला. तू अक्षयची बायकोच ना? नाही. कोण अक्षय? हे बघ मला सगळं माहिती आहे तू अक्षयची बायको आहेस म्हणून. अगं किती दिवस झाले शोधतोय तुला. चल अक्षयकडं. अगं असं नुसतं भटकत राहिले नाही येड्यासारखं तर अवघड होईल तुझा. जमाना माहिती का कसा आहे? लोक काय आजकालचे चांगले नाहीत. त्यामुळे मी सांगतोय तर ऐक. चल माझ्यासोबत, मी तुझं व्यवस्थित सगळं रांकीला लावून देतो. आणि काय ग, तुला तुझ्या वडिलांची सुद्धा आठवण नाही का आली? हा, आठव जरा आठव. तुझ्या वडिलांचे काय हाल झालेत ना तिकडं. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे की अक्षय दारुडा झालाय तुझा नवरा तुझ्या पायी. चल असं वेड्यासारखं फिरू नकोस. थोडं डोकं ठिकाण्यावर आण. येते ना लक्षात काय बोलतोय मी? चल. ए बाया, इथं निवांत बसली, पैसे दे. चल. हे जरा हळू. कायचे पैसे रे? कशाचे पैसे? काम करून घेताना लाज वाटली नाही का होय तुला? हा? हे कशाचे निघतो पैसे? इथून. काय पैसे बिशे नाही. निघतो इथून? कायचे पैसे? ए, एका शब्दात सांगतो, सगळे पैसे दे. सगळं भांड फोडीन मी. काय भांड फोडशील ना? तूच कसा आहे ना मला माहितीये. तूच कसा? कळलं का? ए, माझ्या हा. पंगा घेऊन नको. झालं सगळं काम. दिले पैसे तुला. रुपया रुपया वसूल कर. बाजूला कर हात. बाजूला कर. हा
तुला पैसे गुढी देता येतात का? नाही देत जा. काय करतो बघते मी. अरे, हा तुला नीट सांग. हा विचारतोय. बघू. बघू हा. तुला बघावंच लागेल काय. चल निघ. कसले ए पैसे जा तू जा. काय नाही रे. कसले पैसे अरे कसले नाही जा. ए तू जा. ए कसले पैसे द्यायचे अरे कसले नाही अय्यो, जा. कसं आहे ए, ना मला माहिती कसले पैसे सांग. ए, कसले पैसे ए, अरे कसले पैसे सांगतो का नाही नाही, पैसे नाही. सांग. पप्पा नको सांगतो. अरे ए. सांग लवकर हा. कसले पैसे सांग अरे काम असे तुला ना माझ्या सुनासंग लगट करायची. ओ बाई काय डोक्यावर पडलात का काय तुम्ही? अरे नाटक करायचंय. तुझं लय मोठा लागून गेला भारीतला तेव्हा तुझ्या संग हे नाटक करायचंय हे फक्त. असली काम आपण काय करीत नाही. आणि असलं नाटक तुम्हाला काय वाटतं का नाही तुमच्या सोनासोबत असलं हे करायला होता? आपल्याला काय असलं जमणार नाही. ए नाटक करायचंय तुला पैशाचं बोल. पैसे नाही नाही आपल्याला नाही जमणार. कोणाकोण तरी करून घ्या. मला माहितीये तू असे काम करतो. तुला उगाच नाही बोलवलं फोन करून. एक काम करा 1,00,000 रुपये द्या. हे ₹1,00,000 काय तुला मर्डर करायचा काय तिचा? मर्डर करायचं 1,00,000 रुपये घेतो का आम्ही? मर्डर करायचे जास्त पैसे असतात. ही रिस्की काम आहे जराशी. 1,00,000 रुपये देता येत असत्या तर द्या, नाही तर मी चाललो. जाऊ का? ऐक 50 घे. 50 60 घे. जमत नाही. 1,00,000 रुपये देता का? बरं घे लाख. पण काम झालं पाहिजे. काम 100% होणार. माय पोराला खात्री पटली पाहिजे का तिचं आणि तुझं लफड आहे म्हणून. 100% खात्री पटणार. 1,00,000 रुपये आधी 50 आत्ता आणि 50 काम झाल्यावर असं 1,00,000 रुपये द्यायचं. नाही दिलं तर डायरेक्ट पोलीस स्टेशनला हजर होऊन सगळी कारस्थान सांगा ना पोरांना आणि तुम्हाला. ए तुला बी सगळे पैसे देणार नाही मी. आधी काम करायच्या आधी अर्धे घ्यायचे आणि काम झाल्यावर तुला बाकीचे देणार पैसे मी. हे बघ हे 50 आत्ता आणि काम झाल्यावर बाकीचे पूर्ण घेऊन एक दे. हा कोणी यायच्यात. ना? एक नोट जरी कमी असली निघ तू चल जा. काय बाई बाबा इकडे येत नाही तर ह्यांना आवडत नाही म्हणून आणि मला जाऊन देत नाही तर एकदा बाबाकडे जाऊनच यावं मला असं वाटतंय. काहीतरी करावं लागल. नाही पुढ बाळा पुसायचं बाद झालं. हे सरबत पिऊन घे. लय दमली असशील तू. किती दमती. पी 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 थोडं थोडं करून पी. लय ग गुणाचं लेकरू दिवसभर काम करत असत. खूप दमत. थोडा आराम बी करत जा. पी 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 बाळा पी. बरं वाटन जरा. हा थोडा आराम करा आता. झालं संपलं. मस्त वाटतंय ना. छान आहे का नाही? ए, 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 बस 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 हा, बस 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 बस. मस्तच. माझं पोरग माझ्यापासून तोडायला निघाली होतीस. बघ तुझा कसा काटा काढते. तुझा बंदोबस्त कसा करते बघच तू आता. खोटा खोटा बोलतोय ह्यो. नालायक. ए तू नालायक आहे रे. खोटा आहे. बोलतो. हा? तू अशी असशील ना मला माहित नव्हतं. अरे नाही बाळा हे खोटा बोलतोय. आणि तुला माहित लेखच संसार नाही तुला दे कवाला का हा वाटोळ करून टाकलं ना माझं. कशाला तुझ्या पोटी जन्म घेतला असेल मी. लेखाचा संसार तुला दाखव ना. अरे अगं नाही. आता कुठे गेली असेल कशी असेल काय माहितीये का मला. किती जीव लावला होता तिने बी आणि मी बी आणि तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि याच्यामुळे झालंय सगळं. अरे मला तुझ्या आईने करून घेतलंय सगळं. माझे पैसे आता कुठं कुठं सापडू मी तिला. कुठं कुठं सापडू सांग ना. कशाला वाटोळ केलं माझं. चांगलं होतं ना. चांगलं राहत होतो. चांगलं सुखाचा संसार चालू आता. कसं सापडू तिला. धर सापडली बायको तुझी. पूजा ए, पूजा अगं कुठे गेलतीस मला सोडून. चुकलं ग माझं. मी आईच्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तुझ्यावर संशय घेतला. अरे अक्षय लहानपणापासूनचा मित्र आहेस ना तू माझा. आणि तू असं वागशील ना असं अजिबात वाटलं नव्हतं अक्षय. आणि एवढ्यात जर तुला खोटं वाटत असेल ना तर माझ्याकडे तुझ्या आईचा या दोघांचा व्हिडिओ काढतानाचा व्हिडिओ आहे.
वेळ आली तर तुला ते पण दाखवल मी. आणि काय रे, आईवर विश्वास ठेवू नको असं म्हणणार नाही मी, पण प्रेमात आणि नात्यात आहे ना, बायकोवर सगळ्यात जास्त विश्वास असायला पाहिजे तुझा. खूप मोठी चूक केली साक्षी तू. आणि अशा अवस्थेत तिला तू हाकलल्यास घरातून. तुला माहितीये का, तिच्या पोटामध्ये तुझा वंश वाढतोय. काय? हो. अरे झाली चूक माझ्याकडून, तू पण माफ कर. आणि पूजा माफ कर ना मला. वाटलं असतं ना आपण नाही राहायचं, आपण या घरातच नाही राहायचं, आपण आपलं कुठंतरी जाऊ आणि सुखाचा संसार करू. हा, हे बघ अक्षय, बलात्कारांना आणि खून करणाऱ्यांना सुद्धा एक संधी असते. त्यामुळे तू सुद्धा तुझ्या आईला आहे ना एक संधी दे. आणि तुम्ही काकू, तुम्ही पण एक स्त्री आहात ना, तर मग त्या स्त्रीचं स्त्रीत्व कळलं नाही का तुम्हाला? अहो तिच्या जागी तुम्ही असता तर, किंवा तुमच्या लेकीसोबत असं घडलं असतं तर. जरा स्वतःची जाण ठेवा. आपण कोण आहेत? आपल्या गळ्यात एवढं सोनं ना नाही ना, त्याचा काहीच उपयोग नाहीये. खरं सोनं ही तुमची सून आहे, ही तुमची लक्ष्मी आहे. जपा तिला नीट. आणि जरा लाजा वाटू द्यात आपण काय करतोय तर काय नाही. गरीब घरची लेक, गरीब घरची लेक, कवर पिळवणार तिला सारखं तुम्ही? तुमच्या गळ्यातलं जे सोनं आहे ना, ते सुद्धा मातीतूनच आलेले, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे त्या मातीची जरा जाण राखा. आणि जा त्या सासरेकडे बघ, पागल झालाय तो माणूस, घेऊन ये त्याला इकडं. नाही आधी बरोबर आहे तुझं, पण ह्या घरात कमी राहणार नाही. नाही बाळ, नाही नाही बाळ, माझ्याकडून ना खरंच लय मोठी चूक झाली. तुमची दोघांची मी माफी मागते, पाहिजे तर तिच्या पाया पडते मी, पण मला माफ करा. परत अशी चूक होणार नाही. आणि तुम्ही दोघं घर सोडू नका जाऊ. जायचंच असेल ना मी जाते, पण तुम्ही नका जाऊ. तुम्ही याच घरात राहा. हे बघा, कोणी कुठंच जाऊ नका, सगळे इथंच राहा, आनंदाने राहा, बस एवढंच म्हणणं आहे आमचं. बर, तू म्हणतो तर आधी मी मामांना बी इकडेच घेऊन येतो. म्हणजे एखादा मोठा माणूस असला की घर कसं सुरळीत चालतं. ठीक, चला घरात. आणि तू आहे ना आवर, आणि हिच्या बापाला पहिलं घेऊन ये. आपल्या घरात राहते, मान पानाने राहते. चूक माफ कर मला. आणि दारू सोड आता काय. चल बाळ. ये तुम्ही.